देवेंद्र फडणवीसजींनी या राज्याच्या रहिवासी भागात राहणाऱ्या घरांना औद्योगिक डेव्हलपमेंट करणाऱ्या इंडस्ट्री करता आणि वाणिज्य व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाकरता जो झोन राखीव आहे त्या झोनमधील घरं बांधायची असतील, व्यावसायिक उपयोग करायचा असेल किंवा इंडस्ट्रियल उपयोग करायचा असेल तर त्या झोनमध्ये रहिवासी झोनला रहिवासी वापर, औद्योगिक झोनला औद्योगिक वापर आणि कॉमर्शियल बेल्टला कॉमर्शियल वापर करण्याकरता कुठलाही येणे लागणार नाही, त्याचा येणे करण्याची गरज नाही आणि सोबतच एनए टॅक्स हा रद्द करण्यात आला आहे आणि जुन्या काळातला एनए टॅक्स आतापर्यंत काही लोकांवर एनए टॅक्स बाकी आहे. आतापर्यंत जेवढा एनए टॅक्स आहे तो रद्द करून एकही जनतेकडून आम्ही पैसा घेणार नाही आणि सोबत पुढच्या काळामध्ये मात्र जे येणे झालेले आहेत किंवा त्यांना येणे करायचं आहे त्यांनी फक्त प्रीमियम भरून त्या ठिकाणी आपलं रेग्युलायझेशन करून घ्यायचं आहे. कुणालाही तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताकडे जायची गरज नाही. जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडे जाऊन सरळ तुमच्या बांधकामाची मंजुरी तुम्हाला घेऊन तुमच्या बांधकामाला फक्त प्रीमियम भरून आपल्याला आता येण्याच्या जाचक अटीतनं मुक्ती मिळालेली आहे. अनेक काळापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर लक्ष टाकलं होतं आणि आता राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.